नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एमपीएससी वरती एक व्हिडिओ मी घेतला होता, ज्यामध्ये एमपीएससी सरळ सेवा एक्झाम घेणार आहे का, घेणार असेल तर टीसीएस आयबीपीएस चे आयोन सेंटर का वाढत चाललेले, त्यांना का गरज पडते सेंटर वाढवण्याची, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ घेतला होता. बघितला असेल एकदा बघून घ्या. त्यानंतर आता एमपीएससीने एक अपडेट आज दिलेली आहे आणि ही अपडेट तुमच्या आमच्यासाठी खूप चांगली असणार आहे. नवीन बदल काय असणार आहे या संदर्भात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. पण व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एक सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं कंबाईन ग्रुप बी आणि सी ची अपकमिंग असणारी जी एक्झाम आहे जून आणि जुलैमध्ये, त्यासाठी मराठी माध्यमाची 50% ऑफ असणारी बॅच आपण चालू केली आहे. पूर्व आणि मुख्य एकत्र घेतली तर तुम्हाला 5,999 प्लस जीएसटी मध्ये, तुम्ही फक्त पूर्व घेतली तर 4,999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. बॅच 5 फेब्रुवारीपासून चालू होते. बॅचची सगळी फीचर्स आहे, बॅच संदर्भातले डेमो लेक्चर दररोज संध्याकाळी 6 वाजता या चॅनलवरती असतात, एकदा बघून घ्या. त्याचबरोबर जे विद्यार्थी मेन्सला असतील ग्रुप बी आणि सीच्या, त्यांच्यासाठी सुद्धा जवळपास 15 टेस्ट ऑनलाईन 1 फेब्रुवारीपासून चालू झालेले आहे, फक्त 999 प्लस जीएसटी मध्ये. ह्या दोन्ही बॅचेस बद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक पण दिली आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे. ह्या बॅचला जी टीम असणार ही सगळी टीम तुम्हाला परिचित अशी टीम आहे. यांचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती बघून घ्या आणि बॅच जॉईन करा. जाऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. बघा, 18 जुलै 2024ला GR आला होता की गट ब आणि गट क अराजपत्रित संदर्भातले सगळ्या एक्झाम ह्या एमपीएससीकडे वर्ग करण्यासंदर्भात हा सामान्य प्रशासन विभागाचा GR होता. आणि काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला हा व्हिडिओ पण घेतला होता, त्यामध्ये हे मुद्दे प्रामुख्याने मांडले होते की टीसीएस आयबीपीएसचे आयोन सेंटर मग का वाढत आहे जर एक्झाम ह्या एमपीएससीकडे जाणार आहे. बघा, हा व्हिडिओ जवळपास 22,000 मुलांनी पाहिलेला आहे. 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर एकदा बघून घ्या. यात बरेचसे मुद्दे मी मांडलेले आहेत. त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट पण मी तुम्हाला दाखवतो. त्यातली एक कमेंट सुदैवाने मी इथे घेतली आहे. रवींद्र कुमार यांची कमेंट आहे, जर एक्झाम एमपीएससीकडे गेल्या तर तुमचे धंदे बंद पडतील. आम्ही धंदे करत नाही, आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो, योग्य ते डायरेक्शन देतो आणि विद्यार्थ्याला ज्याला आवडतो तोच विद्यार्थी आमच्याकडे जॉईन होतो. सगळ्यांना आग्रह अजिबात नाहीये. जर तुम्हाला आवडलं, तुम्हाला समजलं आणि तुमच्या नॉलेजमध्ये भर पडत असेल तर नक्की जॉईन करावं असं आम्ही आवाहन करतो. बळजबरी अजिबात नाही. सो तुम्ही पण एकदा समजून घ्या, हरकत नाही, आपलेच विद्यार्थी आहेत, कधी कधी होतं असं. बाकीच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले मेसेज पण केलेले आहे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं काय तर काय, आयबीपीएसने पेपर घेतला गेला पाहिजे कारण आयबीपीएस पेपर टफ काढते आणि बँकिंगवाल्या लोकांना पण चान्स मिळतो, असं यांचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे की एमपीएससी कडे न जाता ही एक्झाम फक्त आणि फक्त टीसीएस आयबीपीएसनीच घ्यावी, असे पण काही जणांचे कमेंट आहेत. पण मेजर कमेंट ह्या एमपीएससीकडे जावा असंच आहे. हरकत नाही, ह्या कमेंटकडे आम्ही बघत असतो नेहमी. तुम्ही पण ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन कमेंट नक्की टाका. आत्ताची बातमी अशी, 3 फेब्रुवारीला लोकसत्ताने बातमी दिली. बघा, ही लोकसत्ताने बातमी दिली, ही एमपीएससीची टीम आणि यूपीपीएससी म्हणूया आपण त्याला, यूपीपीएससीची टीम इथे भेट झाली आहे. त्या संदर्भातलं हे तुम्हाला दिसतंय. एमपीएससी मध्ये मोठ्या बदलाचे संकेत, केरळ नंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भेटीमध्ये दडले तरी काय, असं इथे म्हटलं जात आहे. हे यूपीपीएससीची पण टीम इथे एमपीएससीला भेट द्यायला आली होती आणि लोकसत्ताने ही न्यूज दिली. बघा, एमपीएससी मध्ये मोठ्या बदलाचे संकेत, केरळ नंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भेटीमध्ये दडले तरी काय, या संदर्भात ही न्यूज नुकतीच प्रकाशित झाली आहे. आणि यावरती जर बघितलं आपण तर केरळच्या बैठकीत काय झालं तर केरळला तुम्हाला माहिती असेल, केरळ लोकसेवा आयोग जो आहे तो तिथील सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम ते स्वतःच घेतात, कुणी थर्ड पार्टीला एक्झाम घेऊ देत नाही. मग मागील काही भेटीमध्ये एमपीएससीची टीम केरळला जाऊन भेटून आलेली आहे आणि केरळ पॅटर्न जो आहे एमपीपीएससीचा, म्हणजेच केरळचा पॅटर्न केपीएससीचा म्हणूया आपण, तो कसा आहे तो समजून घेतलेला आहे आणि त्याच धर्तीवरती इथे महाराष्ट्रामध्ये एमपीएससी वर्कआउट करत आहे. सो याबद्दलचे संकेत लवकरच तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे हे बदल होत आहे, यावरती काम चालू आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती की एमपीएससी स्वतःमध्ये जे बदल करतं ते विद्यार्थ्यांना कधी सांगत नाही, डायरेक्टली पुढे त्यांचं पीडीएफ येतं आणि अशा प्रकारच्या एक्झाम आम्ही घेऊन सांगत असतं. पण आता प्रोसेसमध्ये काय, एमपीएससीने आतापर्यंत काही कोणाला सांगितलेलं नाही, पण ही भेट होत आहे हे तुमच्या लक्षात येत आहे. केरळच्या धर्तीवरतीच एमपीएससीच्या एक्झाम होतील असं पण या भेटीमधनं समोर येत आहे. त्यानंतर भेटी संदर्भात जे यूपीपीएससीचे जे अध्यक्ष आहेत ते भेटीला आले होते एमपीपीएससीच्या, तर त्या भेटी दरम्यान त्यांनी जी माहिती दिली, बघा, अध्यक्ष अभय वाघ यांनाही भेटले ते. त्यांनी भेट दिल्यानंतर बघा, संजय श्रीनेत हे अध्यक्ष आहे
UPPSCचे म्हणजेच उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे ह्या अध्यक्षांना विचारण्यात आलं. त्यांनी सांगितले आम्ही भेट घेतली, पण एक्झामच्या संदर्भात आमचं जे बोलणं झालं ते गोपनीय असल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही असंही त्यांनी सांगितलंय. काय प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण इथे भेटीगाठी चालू आहे UPPSC आणि KPSC म्हणजेच केरळ आणि उत्तर प्रदेश यांच्या धर्तीवरती सुद्धा, आणि त्यात मोठ्या प्रमाणात केरळच्या धर्तीवरती MPSC इथून पुढे वर्कआउट करणार आहे हे पण समोर येत आहे. कारण केरळच्या सगळ्याच एक्झाम ह्या त्यांच्या लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जातात. सो चांगला निर्णय हा होऊ शकतो. MPPSC मध्ये मोठ्या बदलाचे संकेत लोकसत्ता न्यूजपेपरने बातमी दिली आहे. केरळ नंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या सोबत चर्चा, हे तुम्हाला मी सगळं आता सांगितलेलं आहे. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, परीक्षेसाठीच्या नियमात सुधारणा, लिपिक टंकलेखक पदे वगळून उर्वरित पदे MPSCच्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयोगानेही परीक्षेच्या कामांमध्ये विविध बदल करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून केरळ लोकसेवा आयोगाला MPPSCच्या शिष्टमंडळाने भेट दिली होती. सो लवकरच याबद्दलचे अपडेट मी तुम्हाला देईल. ही सगळी अपडेट तुम्हाला मी इथेच देणार आहे, या चॅनलवर देणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि MPSCच्या धर्तीवरती आपण सुद्धा आता बॅचेस लॉन्च केलेले आहेत. ऑलरेडी MPSCच्या आपण बॅचेस घेत होतो. राज्यसेवा आणि कंबाईनच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेच, पण आता सरळ सेवेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला पूर्ण इथे बॅचेस अवेलेबल करून देणार आहोत. ज्यांना वाटतं त्यांनी जॉईन करा, बळजबरी नाहीये, हा पण मुद्दा लक्षात घ्या. सो ही टीम सगळी तुमच्या समोर येणार आहे, पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. याचे उत्तर कधी मिळणार आहे हा प्रश्न समोर येतोय. पहिला काय, TCS IBPS परीक्षा केंद्र का वाढवताय, नेमकं का वाढवते, गरज का पडते, कमी करायला पाहिजे. दुसरं, MPSC कोणकोणत्या परीक्षा घेणार हे MPSCने डिक्लेअर करायला पाहिजे. परीक्षांबाबत नियोजन कसे असणार आहे, म्हणजे नियोजन इन द सेन्स एक्झाम एका टप्प्यात आहे, 2 टप्प्यात आहे, 3 टप्प्यात आहे, हे सगळ्या गोष्टी, त्याचा सिलेबस काय असणार आहे, कोणते विषय असणार आहे, किती प्रश्नांचे असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार का, ऑब्जेक्टिव्ह असणार का, ऑनलाईन असणार की ऑफलाईन असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी MPSCने क्लिअर करायला पाहिजे. त्याची काठीने पातळी सुद्धा क्लिअर करायला पाहिजे. पुढील प्रोसेस नक्की काय असणार आहे MPSCने अगोदर हे सांगायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा म्हटलं तर मग कसं करायचा अभ्यास, कारण ही एक्झाम कोण घेणार आहे, आणि मग एक्झामचा पॅटर्न, एक्झाम संदर्भात सगळी माहिती जर विद्यार्थ्यांना MPSCने प्रोव्हाइड केली तर विद्यार्थी आत्तापासून अभ्यास करेल. कारण स्पर्धा प्रचंड आहे. ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. लवकरच MPSC येणाऱ्या कालावधीमध्ये याचे उत्तर देईल, किंवा या संदर्भात आम्ही सुद्धा पाठपुरावा करत आहोत. याची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मी व्हिडिओ देत राहील. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा. जाताना परत एकदा सांगतो की MPSC ग्रुप बी आणि सीच्या बॅचेस आपण चालू केल्या आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस आहे, प्री प्लस मेन्स पण आहे, आणि फक्त प्रीच्या पण बॅचेस अवेलेबल आहे. मेन्सचे टेस्ट सीरीज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ही सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. यांचे दररोज संध्याकाळी 6 वाजता लेक्चर असतात यूट्यूबवरती फ्रीमध्ये, तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला वाटलं की हे विषय शिक्षक आम्हाला शिकवतात आणि आम्हाला समजतंय तर नक्की बॅचेस जॉईन करा. संकल्प नावाची बॅच आहे. इग्नाइट आयफोनचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल या नंबरला कॉल करू शकता. याची वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.